स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण उपवासासाठी म्हणा किंवा मग गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी म्हणा किंवा मग अशक्तपणा वगैरे आलेला असेल तर शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी असे पौष्टिक लाडू घरातील उपलब्ध साहित्यात कसे बनवायचे झटपट ते पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी पोहे घेतलेले आहेत। इथे 2 वाट्या पोहे घेतलेले आहेत। 1 वाटी मी शेंगादाणे घेतलेले आहेत। 1 वाटीला थोडंसं कमी सुकं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। डाळी घेतलेले आहेत, तीळ घेतलेले आहेत, सफेद तीळ आहेत इथे आणि बदाम घेतलेले आहेत। सोबत आपल्याला तूप देखील लागेल आणि गूळ देखील लागणार आहे। इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला अगोदर पोहे भाजून घ्यायचे आहेत। हे 2 वाटी पोहे घेतलेले आहेत, ते आपण अगोदर भाजून घेऊया। मीडियम गॅसवरती छान असं आपल्याला हे खमंग खरपूस होईपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहेत। इथे मी शेंगादाणे अगोदरच भाजलेले होते, त्यामुळे शेंगदाणे भाजणार नाही। हे व्यवस्थित आपण गॅसवरती छान असं भाजून एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। इथे आपले पोहे छान असे कुरकुरीत असे भाजून तयार झालेले आहेत। पाहू शकताय अगदी या पद्धतीने छान असे कुरकुरीत असे झालेले आहेत। आता आपण एका ताटामध्ये ते काढून घेऊयात। आता याच कढईमध्ये आपल्याला डाळे थोडेसे अगदी हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। ते देखील आपण व्यवस्थित असे 1 ते 2 मिनिट साधारणतः भाजून घेऊयात। हे ऑलरेडी भाजलेलेच असतात, पण पुन्हा एकदा आपण अगदी 1 मिनिटभर फक्त छान असं गरम करून घेऊयात आणि एका ताटामध्ये काढून घेऊयात। इथे आपले डाळे भाजून झालेले आहेत। आता याच कढईमध्ये आपल्याला तीळ देखील भाजून घ्यायचे आहेत। या सर्व गोष्टी शरीरासाठी अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर आहेत। शरीरातील स्निग्धता टिकवून ठेवण्यासाठी किंवा अशक्तपणा वगैरे आला असेल तर अंगामध्ये जरा थोडंसं ताकद टिकवून ठेवण्यासाठी या सर्वच गोष्टी आपल्याला अतिशय उपयोगाच्या आहेत। आता आपले हे तीळ देखील आपण हलकेसे भाजूया आणि एका ताटामध्ये आपण काढून घ्यायचे आहेत। आपले भाजून एका प्लेटमध्ये काढलेले आहेत। यामध्येच आता सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे। इथे 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते देखील आपण बारीक गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं आहे। अजिबात करपवायचं वगैरे नाही, घाई करायची नाही। आपल्याला अगदी बारीक गॅस करूनच छान सर्व साहित्य व्यवस्थित असं खमंग भाजून घ्यायचं आहे। आता हे भाजून झालं की एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात। इथे सुकं खोबरंही मी काढून घेतलेलं आहे। आता याच कढईमध्ये आपल्याला बदाम देखील घालून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जर काजू असतील तर काजू देखील तुम्ही इथे वापर करू शकता किंवा तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स असतील तर तुम्ही ते देखील घेऊ शकता। इथे आपण बदाम देखील छान असे हलकेसे सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवूयात। इथे सर्व साहित्य व्यवस्थित असं थंड झालेलं आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पोहे काढून घेतलेले आहेत। सर्वात अगोदर आपल्याला हे पोहे बारीक असे मिक्सरवरती दळून घ्यायचे आहेत। इथे आपली पोहे पावडर बनवून तयार झालेली आहे, ही या पद्धतीने बनलेली आहे। आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात। इथे मी खसखस भाजायची विसरले होते, इथे मी 1 चमचाभर खसखस घेतलेली आहे, ती देखील आपण व्यवस्थित अशी भाजून घेऊयात आणि एका वाटीमध्ये काढून घेऊयात। पोहे पावडर एका परातीमध्ये मी काढून घेतलेली आहे। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगादाणे घेतलेले आहेत, ते घालून घ्यायचे आहेत। सोबतच इथे बदाम घेतलेले आहेत, ते देखील आपण यामध्येच घालून घेणार आहोत आणि हे डाळे आहेत थोडेसे भाजून घेतलेले आहेत हलकेसे, ते देखील आपण यामध्ये घालणार आहोत। आता हे देखील आपण मिक्सरवरती छान असं बारीक दळून घेऊयात। हे देखील आपलं खूप छान असं बारीक करून झालेलं आहे, या पद्धतीने करून घ्यायचं आहे। ते देखील आपण यामध्ये काढून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहेत। ते तीळ आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात आणि अगदी हलकेसे पल्स मोडवरती चालू बंद करत आपण नुसतं हलकंसं फिरवून घेऊयात याला। हे पहा, इथे आपले तीळ देखील छान असे बारीक करून झालेले आहेत। हे या पद्धतीने थोडेसे जाडसरच असे ठेवलेले आहेत, जाडसर अशी भरड केलेली आहे, ते देखील आपण यामध्ये व्यवस्थित असं घालून घेऊयात। इथे आपण खोबरं बारीक न करता डायरेक्ट तसंच वापरणार आहोत। आता इकडे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला गॅस चालू करते अगोदर। त्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर तूप घेतलेलं आहे, 1 ते 2 चमचा घालूयात आपण तूप। आपण तुपाचा अजिबात वापर केलेलाच नव्हता, त्यामुळे मी इथं 2 चमचे, ही छोटा चमचा आहे, 2 चमचे तूप वापरलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे। इथे 1 वाटी आणि ही दुसरी वाटी, 2 वाट्या मी गूळ घेतलेला आहे।
हे व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी देखील घालून घ्यायचं आहे. 1 ते 2 चमचे इथे मी पाणी घातलेलं आहे. ते देखील आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आणि हा गूळ आपण बारीक गॅसवरती छान असा वितळवून घ्यायचा आहे. आपल्याला पाक वगैरे काही बनवायचं नाही आहे, फक्त आपल्याला वितळवून चांगली खळखळून उकळी आणायची आहे. इथे आपण ताजी फ्रेश विलायची देखील कुटून घेतलेली आहे, ती देखील आपण यामध्ये घालून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण सुकं खोबरं आहे ते देखील आपण यामध्ये घालून घेऊया. इकडे गूळ देखील आपला छान असा उकळायला लागलेला आहे, त्याला छान अशी उकळी देखील आलेली आहे, पाहू शकता इथे तुम्ही. आणखीन थोडा वेळ आपण हे होऊ देऊयात. आता आपण गॅस बंद करूयात. आपल्याला पाक वगैरे करायचा नाही आहे, कारण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. सुरुवातीला अगोदर आपण हे हाताने एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण. आणि यामध्ये आता आपल्याला हे गुळाचं पाक ओतून घ्यायचं आहे. इथे यामध्ये आता आपण हा गुळाचा पाक ओतून घ्यायचा आहे. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला सर्व साहित्य व्यवस्थित आपण गुळाच्या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. लगेच आपल्याला हात लावायचा नाही. पूर्णपणे मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं थंड मिश्रण झालं की मगच आपल्याला पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे हे सर्व मिक्स झालेलं आहे. यामध्ये आता आपल्याला ही खसखस आहे भाजून घेतलेली, ती देखील मिक्स करून घ्यायची आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हलकंसं थंड झालेलं आहे. आता आपल्याला लगेचच पटकन याला लाडू वळायला घ्यायचे आहेत. तुम्ही याच्या वड्या देखील बनवू शकता. वड्या पण खूप छान खमंग अशा बनवून तयार होतात. हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. जर तुम्हाला मिश्रण कोरडं वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं आपण तूप देखील घालायचं आहे. माझं मिश्रण थोडंसं कोरडं झालेलं आहे, त्यामुळे मी इथे 1 चमचा तुपाचा वापर केलेला आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हलकंसं कोमटच आहे. इथे या पद्धतीचं आपलं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. आता यातील थोडासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि तुम्हाला कोणत्या साईजचे लाडू हवे आहेत त्या पद्धतीने आपण लाडू करून घ्यायचे आहेत. हे या पद्धतीने मी जरा छोट्या साईजचेच बनवणार आहे लाडू. गणपतीच्या नैवेद्यासाठी वगैरे कोणतीही पूजा असेल तर त्यावेळेस म्हणा, किंवा मग अशक्तपणा वगैरे खूप आलेला असेल तर त्यावेळेस देखील तुम्ही हे लाडू वापरू शकताय. खूप पौष्टिक आहेत हे. शरीरामध्ये ताकद टिकवून ठेवण्यासाठी तर खूपच फायदेशीर आहेत. आता याच पद्धतीने आपण सर्व लाडू व्यवस्थित असे वळून घेऊया. इथे हे सर्व पौष्टिक लाडू आपले बनवून तयार झालेले आहे. मी दाखवलेल्या साहित्यामध्ये इथे 26 ते 27 लाडू बनवून तयार झालेले आहेत. रेसिपी ही अगदी साधी सोपी आहे. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.